वर्ष 2021, ठिकाण पुणे आणि पुण्यामधल्या तत्कालीन कलेक्टरकडून पुण्यातल्या एका मोठ्या नामांकित हॉस्पिटलला नोटीस देण्यात येते. नोटीसमध्ये 100 कोटींचा उल्लेख असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर हे रुग्णालय प्रशासन एक चॅरिटेबल ट्रस्ट असताना सुद्धा तिथे सर्वसामान्यांकडून जे पैसे घेतले जात आहेत ते आवाजवी दरात घेतले जातात अशा पद्धतीची एक तक्रार येते आणि त्या तक्रारीवरून 100 कोटींची नोटीस इश्यू होते. रुग्णालयाचं नाव आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, ज्या ठिकाणी आत्ता मी उभा आहे. कालपासून दीनानाथ हॉस्पिटल चर्चेमध्ये आहे याच्यासाठी कारण तनिषा सुशांत भिसे या 30 वर्षांच्या बाळंतीण महिलेचा प्रेग्नंट महिलेचा मृत्यू झाला आणि जस्ट बिकॉज तिला या हॉस्पिटल प्रशासनाने एंटरटेन केलं नाही म्हणून सगळं झालं. याबद्दल तक्रारी दाखल झाल्या. आता महिला आयोगाने याची दखल घेतली आहे, त्यानंतर कमिटी स्थापन झाली आहे. पण मूळ मुद्दा असा आहे की 100 कोटींच्या नोटिसीत नक्की दडलेलं का आहे, रुग्णालय प्रशासनाला लोक जबाबदार का धरतायत. त्यानंतर तनिषा भिसे हिला ज्यावेळी उपचार व्हायचे होते त्यानंतर या हॉस्पिटलनंतर आणखी 3 हॉस्पिटल म्हणजे जवळपास 4 वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये या सगळ्या ट्रीटमेंट पूर्ण करण्यात आल्या. त्या नक्की का झाल्या आणि त्यापेक्षा महत्त्वाचं सगळ्यात काय तर 18 फेब्रुवारी 2025ला राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक झाली होती. ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवत होते. तो नक्की काय आहे अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटात समजून घ्यायची. नमस्कार, मी ओमकार आणि मुंबई तकमध्ये स्वागत. पुढच्या 1 मिनिटात समजून घेऊ की एक्झॅक्टली घडलं काय होतं. मार्चचा शेवटचा आठवडा. तनिषा सुशांत भिसे हे नाव. सुशांत भिसे कोण आहेत तर भाजपचे जे MLC म्हणजे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांचे ते स्वीय सहाय्यक आहेत. आता ज्या दिवशी सकाळी हे सगळं झालं त्या दिवशी तनिषाला इथे तिच्या घरचे सगळे घेऊन आले होते. इथे आल्यानंतर हॉस्पिटल ने त्यांना एंटरटेन केलं नाही असं तिच्या घरच्यांचं म्हणणं आहे. ट्विन्स म्हणजे जुळी बाळं तिला झाली. 7वा महिना होता, ब्लिडिंग सुरू होतं, यातना होत होत्या. इथे आणल्यानंतर इथे असं सांगण्यात आलं की इथे ते काही गोष्टी होणार नाहीत आणि एक महत्त्वाचं सांगण्यात आलं तिथे की OPD झाल्यानंतर त्यांनी असं सांगितलं सगळ्यामध्ये की जेव्हा पेपर माझ्याकडे आत्ता आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि संशोधन केंद्राचा, ज्याच्यावरती स्त्रीरोग व प्रसूती विभाग शस्त्रक्रियेकरता दाखल होण्यासंबंधीचा पेपर आहे. यावरती क्लिअर कट एक गोष्ट लिहिली आहे ते म्हणजे तुम्हाला डिपॉझिट 10 लाख रुपये या संपूर्ण प्रकरणामध्ये भरावे लागतील असे ते सरळ पेनाने मेन्शन केलेलं आहे. रुग्णाचं नाव आहे तिथे भिसे जे आहेत त्या आणि सुशांत स्वतः तिथे ते डॉक्टरांचं इथे पुढे परत नाव असं दिलेलं आहे. सो हा आहे रुग्णालयाचा कागद आणि त्याच्या खाली साधारण खर्चाचं अंदाजपत्रक त्यांनी लिहिलं आहे आणि साधारण 10 लाखाचं डिपॉझिट भरावं. आता 2.5 लाख रुपये ते भरायला त्यावेळी तयार होते पण तरीसुद्धा घेतलं नाही वगैरे अशा पद्धतीचा हा सगळा त्यांचासुद्धा या सगळ्यामध्ये क्लेम आहे. पुढचं महत्त्वाचं काय, इथे न घेतल्यानंतर ते गेले ससून हॉस्पिटलला. ससून हॉस्पिटलला गेले. ससून हॉस्पिटलला त्यांना जे एक्सपेक्टेड होतं तशी परत तिथे मदत नाही मिळाली. तिथून ते तनिषाला घेऊन गेले वाकडच्या सूर्य हॉस्पिटलला. सूर्य हॉस्पिटलला काय झालं तर तोपर्यंत बराच वेळ गेलेला होता, 6 ते 8 तास उलटून गेले होते आणि मग त्या ठिकाणी शेवटी तिची प्रसूती झाली. 2 बाळांना प्रीमॅच्युअर बेबीज ज्याला म्हणतो त्या तिथे जन्माला आले. दोन्ही आत्ता त्यांना बॉक्समध्ये ठेवलेलं आहे. पण त्या ठिकाणी रिशाची प्रकृती आणखी बिघडली. तिचा ब्रेन डॅमेज होईल की काय अशी परिस्थिती उद्भवली म्हणून तिथून तिला परत हलवण्यात आलं. बाळं तिची तिथेच होती पण तिला तिथून हलवण्यात आलं आणि तिला पुन्हा एकदा मणिपाल नावाचं एक आणखी हॉस्पिटल आहे तिथे दाखल करण्यात आलं. तिथे दाखल केल्यानंतर 2 दिवस तिची प्रकृती आणखी खालावत गेली आणि त्यानंतर मेंदूला रक्तप्रवाह बंद झाला आणि 30-31 तारखेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आता हे आहे प्रथमदर्शनी संपूर्ण घडलेला प्रसंग. या सगळ्यावरती दीनानाथ मंगेशकर हे सगळं आहे याच्यावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 2000 साली हे हॉस्पिटल इथे उभं राहिलं. मेमोरियल ट्रस्ट आहे हा संपूर्ण. तुम्ही इकडे जर बघितलं तर लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन आणि फाउंडेशनसोबतच दीनानाथ मंगेशकर जे यांना मास्टर दीनानाथ असं आपण म्हणतो. 1942-43 मध्ये त्यांचा इथं पुण्यातच एका ठिकाणी वाड्यामध्ये मृत्यू झाला. अगदी वयाचे मला असं वाटतं की 41 वर्षांचे जे होते अर्ली एजमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर लता मंगेशकरांनी 1999 साली सगळी इथे जागा वगैरे बघितली, रेकी झाली. त्यानंतर 2000 सालापासून हे हॉस्पिटल बांधलं आणि त्यानंतर ते हॉस्पिटल सुरू झालं. मंगेशकर कुटुंबियांचे घरचे अगदी आशा भोसले असतील किंवा उषा मंगेशकरपासून लोक या सगळ्यावरती बॉडीवरती ट्रस्टीज म्हणून आहेत आणि आणखी वेगवेगळे काही लोक या सगळ्या ठिकाणी आहेत. पण मूळ मुद्दा काय, आज दिवसभर इथं आंदोलनं चाललीत. इकडे पोलीस बंदोबस्त
पाठीशी तुम्हाला सगळं वाढलेलं दिसेल. त्यानंतर इथून जिथून एंट्री होते त्या एंट्रीपाशी सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहेत, गाड्या चेक केल्या आहेत, आंदोलनं चालली आहेत, वेगवेगळे सगळे अधिकारी इथे दाखल झालेत आणि सकाळपासून वेगवेगळे लोक इथे सगळी पोचलेली आहेत. सिक्युरिटी रिझन्समुळे सगळेजण इथे पोचलेले आहेत. अर्थात पक्षांनी आंदोलनं वगैरे सगळी केली आहेत. ही परिस्थिती आता वातावरण सगळं टेन्स आहे आजचं. या सगळ्यावरती आता अमित गोरखेंनी जे MLC आहेत त्यांनी सांगितलं की मी अधिवेशनात हा मुद्दा मांडणार आहे. पण इथे ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये घ्यायचं होतं त्यावेळी झालं असं की त्यांनी आमदारांना फोन लावला. त्यानंतर OSD जे आहेत म्हणजे ज्यांच्याकडे आता मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष आहे रामेश्वरम, माझ्या माहितीनुसार आधी गिरीश महाजनांचे पण PS होते तर ते असतील किंवा अशा वेगवेगळ्या लोकांना फोन केला पण तरीसुद्धा दाखल करून घेतलं नाही असं या सगळ्यांचं यामध्ये म्हणणं आहे. आता पुढच्या ह्या सगळ्यातल्या टप्प्याकडे जाऊ. पुढचा टप्पा काय, जसं मी मगाशी उल्लेख केला, हा सगळा चॅरिटेबल ट्रस्ट कसा आहे त्या संदर्भातला. तो काय आहे तर बैठक क्रमांक 12 हा पेपर आहे मंत्रिमंडळ निर्णयाचा. याच्यामध्ये असं लिहिलं आहे की 18 फेब्रुवारी 2025ला एक बैठक झाली. बैठकीतले 5 निर्णय महत्त्वाचे आहेत. पहिले 2 जलसंपदा विभागाचे आहेत, तिसरा गृह विभागाचा आहे, चौथा वित्त विभागाचा आहे. त्यामध्ये लिहिलं की 6व्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यासंदर्भात मान्यता द्यावी आणि 6वा निर्णय झाला तो म्हणजे महसूल विभागाचा. महसूल विभागाने निर्णय काय घेतला आहे, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यात यावी. ही जमीन आहेच आहे, याच्या व्यतिरिक्त या जमिनीचं पण प्रकरण काय याच व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी समजून सांगणार आहे. आणि त्यानंतर मग आपण हे समजून घेऊ की हॉस्पिटलने रिटर्न ज्या गोष्टी दिल्यात त्यामध्ये त्यांनी एक्झॅक्टली काय म्हटलंय ते. त्यांनी असं, हा महसूल विभागाचा निर्णय माझ्या आत्ता हातात आहे, त्यात त्यांनी असं म्हटलं की पुण्यातील दीनानाथ मंगेशकर फाउंडेशन हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटरला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन नाममात्र दराने वार्षिक भाडेपट्ट्याने देण्यात आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या ट्रस्टला व हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटरसाठी एरंडवणा म्हणजे जे एरंडवण्यात मी आत्ता उभा आहे इथं जमीन देण्यात आली आहे. आणि शिवाय ट्रस्टने कर्वेनगर या ठिकाणी सुद्धा जमीन खरेदी केलेली आहे. या दोन्ही मिळकतीच्या दरम्यान एक नाला आहे, त्या नाल्यावरती पूल बांधण्यासाठी 795 चौरस मीटर जमिनीची आवश्यकता असल्याची मागणी ट्रस्टने केली होती आणि त्यानुसार ही जमीन वार्षिक ₹1 नाममात्र दराने भाडेपट्ट्याने देण्यास मंजुरी देण्यात आली. नाल्यावरील पुलाच्या बांधकामाचा खर्च हा संबंधित ट्रस्ट करणार आहे आणि यामुळे पुलामुळेच रुग्णांचे नातेवाईक, रुग्णवाहिका, रुग्णांच्या नातेवाईकांची वाहनं व ट्रस्टचे संबंधित वैद्यकीय कर्मचारी यांना ये जा करणं सुकर होईल. हा 18 फेब्रुवारी 2025चा गव्हर्नमेंटचा ह्या संपूर्ण प्रकरणातला निर्णय. मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो निर्णय झाला. आता मी व्हिडिओच्या सुरुवातीला 3 मुद्दे सांगितले होते. एक म्हणजे घडलेली घटना खरंच काय होती ती, दुसरी सगळ्यात महत्त्वाचं काय त्यांच्या पालकांची बाजू, तिच्या नातेवाईकांची बाजू वगैरे तो विषय होता. आणि त्यामध्येच मी तुम्हाला म्हटलं होतं की 100 कोटींचा एक महत्त्वाचा सगळ्यामध्ये विषय. 100 कोटींचा यातला महत्त्वाचा विषय काय तो आधी आपण समजून घेऊ. त्याचं कारण असं आहे की 2019च्या वेळी ज्यावेळी पुण्यामध्ये कलेक्टर होते नवल किशोर राम असे पुण्याला कलेक्टर होते, त्यांनी 11 मार्च 2019ला एक त्यांच्याकडे प्रकरण आलं. त्या संदर्भात त्यांनी याच ट्रस्टला आणि याचला यांनी नोटीस इश्यू केली. साधारण 6 एकराचा हा सगळा प्रिमायसेस आहे आणि ₹1 वर्षाला भाडं असं साधारण त्यांना इथून देण्यात येतं, कारण ट्रस्टची जमीन आहे. म्हणजे साधारण मोठे हॉस्पिटल एक स्पेसिफिक ट्रस्ट असतो, त्या ट्रस्टच्या अंडर हे हॉस्पिटल चालवले जातात. पण आता चॅरिटेबल ट्रस्ट असल्यामुळे इथे जी काय आवाजवी किंमत आकारली जाते ती चॅरिटेबल ट्रस्टला जे लागू होते त्या कायद्यात बसत नाही असं सांगण्यात आलं. आणि या सगळ्या संदर्भामध्ये कलेक्टर थ्रू 100 कोटींची नोटीस दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरला देण्यात आली. आता त्यावरती ट्रस्टचं असं म्हणणं होतं की हे फॉल्स ॲलिगेशन्स आहेत. पण ज्या व्यक्तीने ही नोटीस दिलेली होती त्या व्यक्तीचं या सगळ्यामध्ये म्हणणं असं होतं की जवळपास 800 बेड्स, म्हणजे आता 900 बेड झाले असावेत, साधारण 800 ते 900 बेडचं हॉस्पिटल आहे. आणि ज्या ठिकाणी ज्या गोष्टीला ₹20 घेतले जातात त्या ठिकाणी ₹600 आकारले जातात. म्हणजे किती पटींनी भाडं आकारलं जातं किंवा किती पटींनी इथल्या येणाऱ्या लोकांकडून पैसे घेतले जातात याचा त्यांनी त्यामध्ये उल्लेख केला. आणि त्यानुसार चॅरिटेबल ट्रस्टचे जे स्पेसिफिक रेट्स असतात त्या रेट्सला तुम्ही इथे लोकांना ते रेट्स देत नाही तर त्यापेक्षा जास्त तुम्ही चार्ज करताय. आणि त्यामुळे
तुम्ही लोकांना 100 कोटी देणं आता अपेक्षित आहे आणि त्याचा संपूर्ण हिशोब आणि ते आत्तापर्यंत किती नक्की पेशंट्स त्यांनी घेतले असा 2019च्या संदर्भात हा संपूर्ण कलेक्टरने या सगळ्यामध्ये त्यांना इश्यू केलेली नोटीस होती. आणि महत्त्वाचं काय तर ॲज पर द कंप्लेंट फाईल बाय ॲडव्होकेट रमेश धर्मावत, म्हणजे रमेश धर्मावत जे आहेत त्यांनी ही सगळी नोटीस दिलेली होती आणि त्यांनी असं सांगितलं होतं की 24,000 स्क्वेअर मीटर लँड ही 99 एकराच्या 99 वर्षांच्या भाडे करारावर दिलेली आहे. ₹1 पर इयर याला फक्त भाडं दिलेलं आहे आणि 2000 साली हा संपूर्ण करार झाला. 1999ला मगाशी म्हटलं की जागेची रेकी झाली होती, 2000 साली ते हॉस्पिटल उभं राहिलं, त्यावेळी हा सगळा करार झाला. आणि चॅरिटेबल ट्रस्टकडून एकदम सर्वसामान्यांना परवडेल अशा सोप्या अशा एकदम स्वस्त दरामध्ये इथे दिलं जावं असं या सगळ्यामध्ये म्हटलेलं होतं. आता 20 रुपयांची गोष्ट साधारण 600 रुपयाला मिळत असेल तर तो रेट किती पटीने वाढला हे बघा. मूळ मुद्दा सगळ्यातला असा आहे की एखाद्या व्यक्तीला ॲडमिट करून घेताना जेव्हा आपण डिपॉझिट भरतो हे हॉस्पिटल्स सांगतातच बऱ्याचदा सगळेजण, तर ते घेत असताना इतका खर्च एक्सपेक्टेड आहे का, किंवा 10 लाख रुपये कोणाच्या खिशात असतो तो भरायला लगेच कुठेतरी आपण गेलो हॉस्पिटलमध्ये आपल्याला काय झालं, म्हणजे आता यांच्या कुटुंबियावरती जे बेतलं ते वाईटच आहे, पण तुम्ही आम्ही पण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा 10 लाख रुपये डिपॉझिट म्हणून पटकन भरायला कोणाच्या खिशात असतात, म्हणजे शक्यच नाही इतकी रक्कम सगळी उभी करणं. आता इथे ते झालेलं दिसतंय आणि त्याचा डॉक्युमेंट पण मी तुम्हाला आत्ता वाचून दाखवलं. या व्हिडिओतल्या सगळ्यात शेवटचा आणि आता महत्त्वाचा मुद्दा तो काय आहे तर आता महाराष्ट्र शासनाने कमिटी स्थापन केली आहे आणि त्यानंतर मी शेवटच्या मुद्द्याला येणार आहे. तो मुद्दा असा आहे की हॉस्पिटल प्रशासनाने स्वतःचं लेखी या सगळ्यातलं क्लिअर काढलेलं आहे आणि त्यांनी नक्की काय आरोप लावले ते पण आता आपल्याला बघायला लागेल, कारण त्यांची पण स्वतःची एक बाजू आहे, ती बरोबर चुकीची वगैरे हा डिबेटेबल टॉपिक असू शकतो. या सगळ्या प्रकरणामध्ये असं असतं साधारण की जर यामध्ये डॉक्टर निग्लिजन्स असेल तर डॉक्टर निग्लिजन्सच्या कोणत्याही प्रकरणामध्ये थेट FIR दाखल होत नाही. त्यामध्ये स्टेटमेंट रेकॉर्ड केले जातात, म्हणणं काय हे ऐकून घेतलं जातं आणि त्यानंतर जी गव्हर्नमेंटची वैद्यकीय विभागाची कमिटी असते त्या कमिटीकडे अहवाल सुपूर्द केला जातो आणि त्या सुपूर्द केलेल्या अहवालावरती ते त्यांचं जे काही ग्राउंड असतात त्यानुसार कारवाई केली जाते. हॉस्पिटलला प्रशासनाला सांगितलं आहे की तुम्ही तुमचा अहवाल सबमिट करा, त्याविषयी संबंधित व्यक्ती आल्यानंतर तुम्ही एक्झॅक्टली काय केलं काय नाही या सगळ्याच्या तुम्ही डिटेल्स प्रोव्हाइड करा. त्यानुसार हॉस्पिटल प्रशासन आता गव्हर्नमेंटकडे या सगळ्या प्रकरणामध्ये दाखल करेल. आता पुढचं मी शेवटच्या मुद्द्याकडे याच्या आधी एक महत्त्वाचं की या संपूर्ण विषयामध्ये आता 5 लोकांची कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे आणि या 5 लोकांच्या कमिटीमध्ये वेगवेगळी लोक आहेत. म्हणजे समजा आता उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ आहेत, त्यानंतर सहाय्यक संचालक आहेत आरोग्य सेवा आहेत, त्यानंतर एक जिल्हा शल्य चिकित्सक पण आहेत, त्यानंतर एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, अशी 5 जणांची संपूर्ण कमिटी. आणि या कमिटीला असं सांगितलं आहे की हॉस्पिटलमध्ये जे काही गोष्टी घडलेल्या आहेत इथे भेट देऊन सखोल चौकशी करून अहवाल आपल्याला स्वयंस्पष्ट अभिप्राय व आवश्यक अशा दस्तऐवजांसह तो स्पेसिफिक कार्यकाळात सादर करावा हे असे थेट आता निर्देश निघाले आहेत. निर्देश कोणी दिले आहेत तर राधाकिशन पवार उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ पुणे यांचे हे निर्देश आहेत. आता या व्हिडिओच्या सगळ्यात शेवटच्या आणि महत्त्वाच्या याच्यावरती हॉस्पिटल प्रशासनाने काय सांगितलं या सगळ्यामध्ये आपण ते समजून घेऊ. बघा, घडलेली घटना दुर्दैवी आहे. एका व्यक्तीचा जीव गेला, तिची तहानी बाळं दोन्ही पण आता आई विनाच, म्हणजे ते ज्यावेळी जगात आले त्यांची आईच नाही तिथे, आता ती क्रिटिकल आहेत अजून, कारण ती प्री मॅच्युअर बेबीज आहेत, त्यांना तिथे बॉक्सेसमध्ये ठेवलं जातं त्या काचेच्या आणि तिथे ते ऑब्झर्व केले जातात. सो आणखी 1-1.5 महिना त्यांना तिथेच ठेवलं जाणार आहे, त्यानंतर ते ॲक्च्युअल जगामध्ये येतील. हे सगळं जरी असतं तरीसुद्धा एक्झॅक्टली या सगळ्या प्रकरणात काय घडलं हे तुम्हाला सांगण्याचा हा प्रयत्न आहे. आता हॉस्पिटल प्रशासनाने 2-3 गोष्टी सांगितल्या. त्यांनी असं म्हटलेलं आहे, त्यांनी स्पष्टीकरण केलं आपण बघू. त्यांनी काय म्हटलेलं आहे की हॉस्पिटलची स्वतःची कमिटी, हॉस्पिटलच्या कमिटीने असं त्यामध्ये सांगितलं आहे की सदर चौकशी अंती व रुग्णालयातील इतर सिनियर गायनेकोलॉजिस्टचं ओपिनियननुसार आमच्या समितीचा निष्कर्ष खालीलप्रमाणे. पॉईंट क्रमांक 1, सदर रुग्णासाठी ट्विन प्रेग्नन्सी ही धोकादायक होती. ठीक आहे. दुसरं त्यांनी म्हटलेलं आहे माहितीचे रुग्णालय असून सुद्धा ANC चेकअपसाठी पहिले 6 महिने त्या रुग्णालयात स्वतः आलेल्या नाहीत. ठीक आहे. दुसरं महत्त्वाचं आहे, त्यांनी असं म्हटलं आहे की ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून संपूर्ण तक्रार केलेली आमच्या निदर्शनास आली. हे हॉस्पिटलची स्वतःची कमिटी म्हणते. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी असं म्हटलं आहे की वैद्यकीय सल्ले जसे मानले जात नाहीत तसेच वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला पण त्यांनी पाळलेला नाही. ठीक आहे. त्यात पुढे असं म्हटलं आहे रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा
व ॲडव्हान्स मागितल्यामुळे आलेल्या रागातून ही दिशाभूल करणारी तक्रार करण्यात आली आहे असं समितीचं, या हॉस्पिटल समितीचं मत आहे. असे ह्या सगळ्यामध्ये मुद्दे यांनी मांडलेत आणि खाली 4 डॉक्टरांच्या वेगवेगळ्या त्या सगळ्या प्रकरणामध्ये सह्या आहेत. या सगळ्यामध्ये 4 मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. ज्या दिवशी संबंधित व्यक्ती आली, तिला इथे खरंच नक्की कोणत्या प्रकारे मदत मिळाली नाही मिळाली याबद्दलची अजून, म्हणजे जरी तिचे नातेवाईक म्हणत असले की ती नाही मिळाली, ही गोष्ट आपण मान्य आता केली पाहिजे, कारण नातेवाईकांचं म्हणणं आहे की मदत नाही मिळाली, त्यांनी केलीच नाही, त्यांनी तिला बाहेर ठेवलेलं होतं. पण अहवालातून फायनल गोष्टी समोर येतील. दुसरं महत्त्वाचं काय सगळ्यातलं की चॅरिटेबल ट्रस्टच्या रेटनुसार मात्र इथे गोष्टी फॉलो केल्या जात नाहीत. आणि या संदर्भातलं 2019चं जे नोटीस कलेक्टरने ऑफिसकडून दिली होती, ती नोटीस मी तुम्हाला आत्ता वाचून दाखवली. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, 10 लाख रुपये खरंच कोणाच्या खिशात असतात सर्वसामान्य माणसांच्या असं मला वाटत नाही. तुम्हाला जर एखाद्या रुग्णालयाने सांगितलं की तुम्हाला तेवढे पैसे भरावे लागतील आणि तरच उपचार केले जातील असं जर कोणी सांगितलं, तर त्याचं उत्तर काय असेल, तर मला असं वाटतं की एकच पर्याय असतो की अशा आपल्या पेशंटला आपण दुसरीकडे घेऊन जातो. कदाचित त्यांनी तेच केलं आणि मग ते वेगवेगळे हॉस्पिटल सगळे दिसत आहेत. चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, चॅरिटेबल ट्रस्टला दिलेल्या ज्या नियम घालून दिलेले आहेत त्यातल्या किती नियमांचं हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय ट्रस्ट पालन करतं याबद्दल शंका यासाठी उपस्थित होतात कारण कलेक्टरने आधी नोटीस इश्यू केलेली आहे. दुसरं महत्त्वाचं, ज्या ज्या पेशंटच्या बाबतीत गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे त्या इथं खरंच केल्या जातात का, तर येणाऱ्या काळात तेही स्पष्ट होईल. समितीचा अहवाल या सगळ्यातून दिला जाईल. आणि चौथं यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की एवढी तर जमीन दिली आहे 99 वर्षांच्या कराराने, पण आणखी कर्वेनगरच्या बाजूला आणखी जमीन आहेत, तिथे आणखी त्यांना स्वतःचा एक्सपान्शन करायचं आहे थोडक्यात. तर त्या एक्सपान्शनसाठी परत आणखी जमिनीचा भूखंड आहे, तो पण भूखंड तिथे वरती पूल टाकून तेवढी जागा त्यांना उपलब्ध करून देण्यात यावी. हे कोणी केलंय? हे स्वतः सरकारने केलं. आता आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण शेवटी जी व्यक्ती गेली आहे तिथं परत येणार नाहीत. 2 लेकरं, आता त्यांनी कसं जगायचं हा एक प्रश्न आहे मोठा. कमेंट करत राहा आणि तुम्हाला या सगळ्या प्रकरणात काय वाटतं ते सांगा, कारण आत्तापर्यंत न आलेल्या माहिती ही सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आहे. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार, थेट पुण्यावरून मुंबई तकसाठी.